नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये लीला रूममध्ये जायला लागते. तेवढ्यात बघते अंतरा ती फाडलेली चिठ्ठी जोडण्याचा प्रयत्न करत असते. लीला जाऊन म्हणते, अंतराताई काय करता? ते म्हणते, बघ ना लीला, कुणीतरी माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली होती. त्याचा एक तुकडा मिळाला, त्यावर होतं प्रिय अंतरा, पण का फाडली तेच कळत नाही. लीला म्हणते, अंतराताई मी लिहिली होती. ती विचारते, तू मग फाडली का? लीला म्हणते, अहो तुम्ही आजारी होता ना तेव्हा लिहिली होती, पण मला नाही बरी वाटली म्हणून मी फाडली. अंतरा म्हणते, लीला तू का फाडलीस ग? मी वाचली असती ना. अगं खूप वर्षानंतर कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी लिहिलं होतं, मी वाचली असती ना ग लीला, तू का फाडलीस? लीला म्हणते, जाऊ दे ना अंतराताई, मी पुन्हा लिहील. इकडे सरू कपाटात तर लक्ष्मी दारामागे लपलेली असते. तेवढ्यात दार वाजतं. सरू म्हणते, वहिनी एजे आले. लक्ष्मी म्हणते, गप्पच सरू, ऐकू येईल त्यांना. तेवढ्यात दुर्गा आवाज देते. सरू म्हणते, वहिनी दुर्गा वहिनी येत. लक्ष्मी म्हणते, मग उघड की. ती म्हणते, मी नाही उघडणार, तुम्हीच उघडा. लक्ष्मी दार उघडते आणि दुर्गाला खसकन आत ओढते. ती म्हणते, अगं काय चाललं? लक्ष्मी म्हणते, आम्ही लपून बसलो. दुर्गा म्हणते, आता काय माती खाल्ली? तेवढे सरू कपाटातून म्हणते, मी नाही खाल्ली, या वहिनींनी माती खाल्ली. दुर्गा म्हणते, सरू सरू कुठे? तिचा आवाज कुठून येतो? ती आता कपाट उघडते. सरू म्हणते, वहिनी या या या, पटकन लपा, एजे येतील. दुर्गा म्हणते, एजे येतील म्हणजे? तुम्ही का घाबरताय? लक्ष्मी म्हणते, सांगते मी, आता झालेला प्रकार सांगते. दुर्गा डोक्याला मारत म्हणते, अरे देवा, तुम्ही अजून किती चुका करणार आहात? तुम्हाला कळत कसं नाही, यामुळे आपल्या अंतरायला त्रास होणार आहे. हे बघा, ही तुमची शेवटची चूक. जर पुन्हा चूक केली ना, मी तुमच्याशी बोलणारही नाही, तुमची मदतही घेणार नाही आणि तुम्हाला मदतही करणार नाही. सरू म्हणते, सॉरी सॉरी वहिनी, प्लीज रागू नका ना. आता दुर्गा दोघींना व्यवस्थित समजावते आणि जायला लागते. लक्ष्मी पटकन सरूला फटका मारते. ती मोठ्याने ओरडते. दुर्गा म्हणते, काय झालं? सरू म्हणते, यांनी. लीला एजे आणि आजीला म्हणत असते, अंतराताईची मेमरी परत येण्यासाठी मला त्यांचा भूतकाळ सांगा ना. आजी तुम्ही सांगा. आजी म्हणते, लीला असं नाही करता येणार. ती म्हणते, एजे प्लीज प्लीज सांगा ना तुम्ही. एजे म्हणतो, लीला अंतराचा भूतकाळ म्हणजे माझा भूतकाळ आहे आणि त्यामध्ये आमच्या बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहे. हे बघ, मी त्यामधून कसाबसा सावरलो, पण आता नाही. खरं सांगू का लीला, मी हे सगळं तुझ्यासाठी करतो, कारण तू मला कर्तव्याची जाणीव करून दिली आणि सगळं करतो ते फक्त कर्तव्यासाठी. ती म्हणते, आजी प्लीज तुम्ही सांगा ना. आजी म्हणते, बाळा तुला कळत कसं नाही? खरं तर आम्हाला अंतराचा भूतकाळ तिच्यासमोर आणायचाच नाही आहे. डॉक्टर प्रयत्न करतात तर करू दे त्यांना, तू कशाला ह्यामध्ये पडते? लीला म्हणते, एजे म्हणतो, लीला प्लीज तू माझ्यासमोर हट्ट करू नको. तुला माहिती आहे ना, तू हट्ट केल्यानंतर मी नाही नाही म्हणू शकत. लीला म्हणते, ठीक आहे, मी नाही करणार हट्ट, आणि निघून जाते. एजे म्हणतो, आई ही किती त्रास करून घेते स्वतःला. आजी म्हणते, ती अगदी देवाऱ्यातल्या दिव्यासारखी नित्तळ आहे, तिच्या मनात काहीच पाप नाही. अंतराची मेमरी परत येण्यासाठी ती मनापासून प्रयत्न करते. लीला जाते आणि हात जोडून म्हणते, पार्टनर आता माझी मदत कोण करणार? मी अंतराताईची मेमरी कशी परत आणू? तेवढ्यात किशोर म्हणतो, मी मदत करणार. लीला म्हणते, किशोर सर मी तुमच्याकडेच येणार होते, तर तू बोल ना, तुला कसली मदत पाहिजे? तिने अंतराताईची मेमरी परत आणण्यासाठी त्यांचा भूतकाळ ऐकायचा आहे. किशोर म्हणतो, ठीक आहे, मी सांगतो. अंतराईंना बाबासोबत लॉंग ड्राईव्हवर जायला खूप आवडायचं. त्यास ते खूप आनंदित असायच्या. तू त्यांना बाबांसोबत पाठव. लीलाचा चेहरा पडतो. तो लीला मी समजू शकतो, तुझं बाबांवर खूप प्रेम आहे, पण अगं आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? लीला म्हणते, नाही किशोर सर तुम्ही सांगा. किशोर आता एजे आणि अंतराबद्दल सगळं सांगत असतो आणि म्हणतो, लीला पण तू बाबांसोबत अंतराईला कशी पाठवणार? तेवढ्यात अंतरा म्हणते, लीला. आता दोघेही हादरतात. ती म्हणते, अगं तुला आजी शोधतायत. लीला म्हणते, तुम्ही हा पुढे, मी आलेचा. त्यानंतर लीला किशोर, प्रमोद आणि विराजला बोलवते आणि म्हणते, मला तुमची मदत हवी आहे. किशोर म्हणतो, बोल ना लीला, काय मदत हवी आहे? विराज म्हणतो, तू अंतराईंबद्दल काही पण सांग, आम्ही मदत करायला तयार आहे. प्रमोद म्हणतो, बोल ना लीला, काय मदत हवी आहे? ते आता सांगायला लागते. तेवढ्यात लक्ष्मी आणि सुरू बघतात.
लक्ष्मी म्हणते, हिने तर आपले नवरे पण आपल्या विरोधात केले. सरू म्हणते, वहिनी आता काय करायचं? ती थांब ग सरू, करू काहीतरी. अंतरा गोळी घ्यायला लागते, पण तिच्या गोळ्या संपलेल्या असतात. ती आता विचार करते, पैसे पण नाही आहेत. तेवढ्यात लीला येते. ती लीला, माझ्या गोळ्या संपल्या, पण पैसे. लीला म्हणते, अंतराताई ह्या गोळ्या आता तुम्हाला घ्यायच्याच नाही. तुमचे आता उपचार एक नवीन डॉक्टर करणार. ती लीला, नको ग, माझ्याकडं पैसे पण नाही आहे. लीला रुसत म्हणते, अच्छा तुम्हाला परकं मानता, मग बोलू नका. अंतरा म्हणते, लीला नको ना गं रागू, माझ्यासाठी फक्त तू एकटी आहे. अगं मला जे काही आठवतं ना त्यामध्ये फक्त तू. पण खरं सांगू का, माझा खर्च कुणावर टाकायला मला अजिबात आवडत नाही. लीला म्हणते, मला बहीण मानता आणि असं बोलता, आता तर बोलूच नका. अंतरा म्हणते, प्लीज लीला बोल ना माझ्याशी. लीला म्हणते, मग एक प्रॉमिस करा, उद्या सकाळी डॉक्टर येणार आहे, तुम्ही त्यांना भेटाल. अंतरा म्हणते, ठीक आहे, नक्की भेटेल. तोपर्यंत किशोर आणि दुर्गाच्या हातात लीलाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पडतात. किशोर म्हणतो, दुर्गा हे घे रिपोर्ट. दुर्गा रिपोर्ट बघते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.